आणि नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला, की ही जमीन कोणाची आहे, कोणाच्या नावाने, आणि याचा थेट संदीपान भुमरे यांच्या चालकाशी काय संबंध आहे? ही जागा सार्वजन स्टेटची जागा आहे आणि त्यांचे जे वारस आहेत ते वारसापैकी काही लोकांची ती जागा आहे, दोन अण्णा ग्रुप असं म्हणतात ते. आणि त्या जागेसंदर्भात मी स्वतः 2016 पासून ती केस लढत आहे. मी अचानक असं त्या जमिनीवर पाहायला गेलो होतो. काही लोकांनी मला सांगितलं तिथं काहीतरी होत आहे. तर तिथं एक माणूस होता, मला सांगितलं की माझं नाव जावेद रसूल आहे आणि मी संदीपान भुमरे साहेबांचा ड्रायव्हर आहे, खूप विश्वासू आहे आणि ही जागा साहेबांनी घेतलेली आहे. तुला माहित आहे का साहेब कोण आहे आणि तू कसं काय, तुझी काय अवकात आहे ही जागा घेण्याची, असं त्याला अरेरावीची भाषा वापरली. आणि मी स्वतः नंतर संदीपान भुमरे साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, तर भुमरे साहेब तर भेटले नाहीत, मग त्यांचा मुलगा मला भेटला. पैठणचे काही लोक होते माझ्यासोबत, त्यांच्यासोबतच मी त्यांना भेटलो. तोही तसाच मला, हम देख लेंगे, आम्ही हमारा क्या, हमको मालूम नहीं क्या है, असं तसं त्यांनी मला अरेरावी सांगितलं. मी तिथून निघून गेलो. नंतर ज्यांच्याकडून मी घेतली होती त्यांनी मला सांगितलं, साहेब तुम्ही फिकर करू नका, ती ओपनच जागा आहे, आम्ही तुम्हालाच देणार, तुम्हीच सर्व केलेलं आहे, आम्ही तुम्हालाच देणार आहे. तर पण नंतर मला असं कळलं की त्या जावेद नावाच्या माणसाकडे त्यांनी हिबा करून दिला. आणि मग मला लक्षात आलं तोच जावेद जो ड्रायव्हर आहे भुमरे साहेबांचा. मला समजलं की माझ्या याच्यात फसवणूक झाली आणि हे सर्वांनी मिळून मला फसवलं, म्हणून मी तक्रार दाखल केली. ही जागा किती आहे, किती क्षेत्रफळ आहे याचं, आणि कुठं आहे नेमकी? ही नेमकी औरंगाबाद जालना रोडवर, जी आपल्या अमरप्रीत हॉटेलच्या समोर, शहानूरम्या दर्गा रस्त्यावर खूप मोठी जागा आहे ही. किती एकूण एक क्षेत्र? एक 3-4 एकर जागा आहे ती. मग आता तुम्ही पुढे काय करणार आहात या संदर्भात? आता मी हा लँड ग्रॅबिंगचा प्रकार आहे, याच्यात कोणता माझ्या कोर्टात काही मुद्दा नाही. हे लँड ग्रॅबिंगचा प्रकार आहे. त्यांनी आमची जागा ती हडपलेली आहे. मी पोलिसांना कंप्लेंट केली की मला यांनी धमकी दिलेली आहे की बा तुम्ही इथं यायचं नाही म्हणून. तर दुसरा माझ्याकडे पर्याय नव्हता आणि मी सर्व आतापर्यंत लिगली केलेलं आहे. तुम्ही आता पुढे काय मागणी तुमची? माझी हीच मागणी आहे की यांच्यावर सविस्तर कारवाई, चौकशी होऊन जे कोणी याच्यात आहे, हा बेनामी संपत्तीचा प्रकार आहे, तुम्ही चौकशी करा और त्यांच्यावर कारवाई करा. कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. दरम्यान संदीपान भुमरेंचे पुत्र आणि आमदार विलास भुमरेंनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया.